नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातला मेहकर ते डोणगाव दरम्यान ट्रक आणि ट्रेलर सारखी अवजड वाहनं बेकायदेशीरपणे उभी केली जात आहेत। नागपूर आणि मुंबई अशा दोन्ही कॉरिडॉरवर चक्क 3 लेनच्या बाजूला आपत्कालीन लेनवर अवजड वाहनं अनधिकृतपणे उभी केली जात आहेत। विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीतच ही लेन वापरली पाहिजे असा नियम आहे, मात्र इथं सर्रास ट्रकच्या रांगा दिसून येत आहेत। त्यामुळे ताशी 120 किलोमीटर वेग मर्यादा असलेल्या समृद्धी महामार्गावर अपघात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय। रस्त्याच्या कडेला जी ती रांगा ट्रकच्या लागलेल्या आहेत, आपत्कालीन लेनवर ही रांग जी ती लागलेली आहे। अवजड वाहनांची रांग इथं लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। धोकादायक ही जागा असूनही प्रशासनाचं वारंवार दुर्लक्ष होत असल्यानं आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मयूर निकम। मयूर, नेमकं काय? खरं तर या नागपूर समृद्धी महामार्गावर आपण आतापर्यंत बघितलं की किती अपघात झाले। हे ड्रायव्हरची चुकी असेल, डुलकी लागली असेल किंवा इतरही कारण असतील, परंतु या एक्सप्रेस वेवर कुठेही नो स्टँडिंग नो स्टॉपिंग असा बोर्ड असताना देखील लेनचे ज्या 3 आणि 3, 6 लेन याच्या बाजूच्या ज्या आपत्कालीन लेन आहे त्या लेनवर ही अवजड वाहनं उभी केली जातात। आता याच्याकडे समृद्धी प्रशासनाचं लक्षच नाही, त्यामुळे हे असंच चालत राहिलेलं आहे। या मेहकर ते डोणगाव पट्ट्यातून जो रोड जातो, समृद्धी जो रोड जातो, त्या नागपूर आणि मुंबई दोन्ही कॉरिडॉरवर हे चित्र असंच रोज पाहायला मिळतं आणि अत्यंत धोकादायक आहे। रात्रीच्या वेळी दिवसात ठीक आहे, पण रात्रीच्या वेळी अत्यंत धोकादायक असतं, कारण की बऱ्याच वाहनांना, मोठ्या कंटेनर्स आणि ट्रकला रिफ्लेक्टर्स नसतात आणि त्यामुळं मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। निश्चित धन्यवाद मयूर, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय की आपत्कालीन लेनवर ट्रक आणि ट्रेलरची या दृश्यांमध्ये आपल्याला रांग पाहायला मिळते।